पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉकर्स. आज आपण रोजच्या वापरातली काही डेली लाईफची सेंटेन्सेस बघणार आहोत मराठी टू इंग्लिश. कदाचित ती ऑफिसशी रिलेटेड असतील, कधी शाळेमधली असतील, कधी सोशल लाईफ किंवा पर्सनल लाईफमधली असतील किंवा प्रोफेशनल लाईफमधली असतील. पण तुम्ही त्याची वाक्यरचना जाणून घेऊन लॉजिकली, टेक्निकली ती सेंटेन्सेस, त्याचे ॲक्शन्स, वर्ब्स चेंज करू शकता आणि ही सेंटेन्सेस तुम्ही रोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये वापरू शकता. चला तर मग सुरू करूया डेली लाईफ सेंटेन्सेस मराठी टू इंग्लिश. आणि हो, अजून एक गोष्ट, मराठी टू इंग्लिश वर्ड टू वर्ड अजिबात ट्रान्सलेट करायचं नाही. सेंटेन्स समजून घ्या, ते 2-3दा ऐका आणि तसंच 2-3दा कोणासोबत तरी प्रॅक्टिस करा, बोला, म्हणजे ते नॅचरली आणि फ्लुएंटली येईल. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन इज नॉट अलाउड. लेट्स बिगिन. तू कुठे काम करते किंवा कुठे जॉब करते हा आपण प्रश्न नेहमी विचारतो, अनोळखी असो किंवा ओळखीचा. तर आपण कसं म्हणूया, वेअर डू यू वर्क, वेअर डू यू वर्क. बघा, प्रोनाऊन्सिएशन आणि तुमचा टोन सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या टोनमध्ये बोलता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वेअर डू यू वर्क. मी बँकेत काम करते, आय वर्क इन अ बँक. तुम्ही शाळेत काम करत असाल, आय वर्क इन अ स्कूल. तुम्ही IT क्षेत्रामध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुठेही काम करत असाल, त्या क्षेत्राचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला हे वाक्य बोलायचं आहे, आय वर्क इन अ बँक, आय वर्क इन अ फर्म, आय वर्क इन अ हॉस्पिटल, लाईक दॅट. किंवा मी स्टुडंट आहे म्हटलं तर तुम्ही म्हणाल, आय एम अ स्टुडंट. हा तुझा पहिलाच जॉब आहे का, असंही आपण बऱ्याचदा विचारतो. इज दिस युअर फर्स्ट जॉब, इज दिस युअर फर्स्ट जॉब. मला 4 वर्षाचा अनुभव आहे, आय हॅव गॉट 4 years ऑफ एक्सपिरियन्स, आय हॅव गॉट 4 years ऑफ एक्सपिरियन्स. तुम्ही आय हॅव 4 years ऑफ एक्सपिरियन्स असं सुद्धा म्हणू शकता, आय हॅव 4 years ऑफ एक्सपिरियन्स. पूर्वीची कंपनी का सोडली तुम्ही, किंवा तू पूर्वीची कंपनी का सोडलीस, वाय डिड यू लीव्ह युअर प्रिव्हियस कंपनी. आता डिड यू का, कारण की आपण कंपनी सोडलेली आहे, पास्ट टेन्स आहे आणि पास्ट टेन्समध्ये आपण जेव्हा क्वेश्चन करायचा असतो तेव्हा डिड वापरतो. WH क्वेश्चन आहे का, वाय, वाय डिड यू, करता कोण आहे यू, वाय डिड यू. सोडण्याला शब्द आहे लीव्ह. भूतकाळ असेल तरी आपण लीव्ह म्हणजे वर्ब 1 वापरणार आहोत, कारण की डिड सेंटेन्समध्ये आलेलं आहे. जेव्हा केव्हा डिड सेंटेन्समध्ये येईल तेव्हा आपल्याला वर्ब 1 वापरायचं आहे. सो वाय डिड यू लीव्ह युअर प्रिव्हियस कंपनी. कौटुंबिक अडचण होती त्यामुळे मी जॉब सोडला, आय हॅड सम फॅमिली प्रॉब्लेम्स. आय हॅव नाही, हॅव म्हणजे आत्ता, इंटरव्ह्यू आत्ता चालू आहे किंवा आत्ता मला कोणीतरी विचारते, तुम्ही म्हणाल आय हॅव सम फॅमिली प्रॉब्लेम, सो आय एम लिव्हिंग द जॉब, आय वॉन्ट टू लिव्ह द जॉब. बट तुम्हाला हे सांगायचं आहे की मला काही कौटुंबिक प्रॉब्लेम होता म्हणून मी जॉब सोडला, किंवा म्हणून whatever the action you had taken, I had some family problems. I had, मला फॅमिली प्रॉब्लेम्स होते, I had some family problems, that's the reason I left the job. इथे सेंटेन्स नाही आहे पण मी जॉब सोडला, I left the job. तुझं लग्न झालं आहे का, हा साधा प्रश्न आपल्या सगळ्यांना येतो. आर यू मॅरिड, आर यू मॅरिड. कुठून आहेस किंवा तू कुठली आहेस असं आपण म्हणतो. वेअर आर यू फ्रॉम, वेअर आर यू फ्रॉम. इथे कुठे राहतेस तू, पुण्यात कुठे राहतेस, मुंबईत कुठे राहतेस किंवा औरंगाबादमध्ये कुठे राहतेस. वेअर डू यू लिव्ह हिअर. इन सिटीचं नाव सुद्धा घेऊ शकता, इन पुणे किंवा इन लातूर, इन महाराष्ट्र. वेअर डू यू लिव्ह हिअर. ओके, तू कुठे राहतेस, वेअर डू यू लिव्ह हिअर. मी माझ्या मामाकडे राहते, आपण म्हणतो ना काकाकडे राहते, मामाकडे राहते किंवा आजी आजोबाकडे राहते. सो आय लिव्ह विथ माय अंकल आंटी, आय लिव्ह विथ माय ग्रँड पेरेंट्स. आजी आजोबासाठी ग्रँड पेरेंट्स असं म्हणू शकता. आणि तुम्हाला जर मामा म्हणायचं असेल तर मॅटर्नल अंकल आंटी असं सुद्धा म्हणू शकता, कारण की अंकल आंटी म्हणजे काका असं होतो आणि इंग्लिशमध्ये आपण मामासाठी सुद्धा अंकल आणि अंकलच शब्द वापरतो. सर माझ्या मामाकडे राहते म्हणायचं असेल तर आय लिव्ह विथ माय मॅटर्नल अंकल असं म्हणू शकता, किंवा आय लिव्ह विथ माय अंकल अँड आंटी असं म्हणू शकता. तुझे बाबा काय करतात, व्हॉट डज युअर फादर डू. ओके, तुझे बाबा काय करतात, भाऊ काय करतो, नवरा काय करतो, असे प्रश्न आपण एकमेकांना विचारत असतो. तर आपण सिम्पली व्हॉट डज. आता डज का वापरायचं, कारण की युअर फादर, युअर मदर, युअर हजबंड हे 3rd पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आपण डज वापरतो. तू काय करते तर व्हॉट डू यू डू असं म्हणतो आपण. पण एक सिंगल व्यक्ती आहे, ओके, एक व्यक्ती आहे, ती काय करते, व्हॉट डज युअर फादर डू. तुझे बाबा काय करतात, व्हॉट डज युअर फादर डू. आई काय करते, व्हॉट डज युअर मदर डू. बहीण काय करते, व्हॉट डज युअर सिस्टर डू. नवरा काय करतो, व्हॉट डज युअर हजबंड डू. ओके, लाईक दॅट. काल ऑफिसमध्ये गेली होती का, डिड यू गो टू द ऑफिस येस्टरडे, डिड यू गो टू द ऑफिस येस्टरडे.
आता डिड का, कारण की काल ऑफिसला गेली होती का, क्रिया झालेली आहे, पास्ट टेन्स आहे, गेली होती का, आणि परत काल हा शब्द वापरल्यामुळे डिड यू. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे डिड आल्यामुळे आपण वर्ब 1 घेणार आहोत. डिड यू वेंट नाही, डिड यू गो टू द ऑफिस येस्टरडे. नव्हते गेले, आय डिडंट गो, मी नव्हते गेले, आय डिडंट गो. परत मी नव्हते गेले, मी जात नाही ऑफिसला दररोज, आय डोंट गो. पण मी काल गेली नाही, आय डिडंट गो. डिड नॉट सोबत वर्ब 1 गो. डिड नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे डिडंट. काल सर खूप चिडले होते. येस्टरडे सर वॉज व्हेरी अँग्री. ओके, चिडले होते, रागावले होते, या अनुषंगाने आपण घेतलेलं आहे. येस्टरडे सर वॉज व्हेरी अँग्री. काल मी उशिरा पोहोचले. येस्टरडे आय वेंट लेट किंवा आय रीच्ड लेट असे म्हणू शकता. मी उशिरा पोहोचले गेले. येस्टरडे आय वेंट लेट, आय रीच लेट, किंवा काल मला उशीर झाला होता, आय वॉज लेट येस्टरडे. ओके, येस्टरडे आय वॉज लेट टू द ऑफिस किंवा येस्टरडे आय वॉज लेट टू द स्कूल असंही तुम्ही म्हणू शकता. बघा, आपण जेव्हा इंग्लिश बोलत असतो तेव्हा आपला MTI नसता कामा नये. ओके, म्हणजे आपण इंग्लिश बोलतो ते मराठी बोलतो की काय असं नाही वाटायला पाहिजे, राईट. म्हणजे आपला मराठीचा जो प्रभाव किंवा कुठलीही लँग्वेज, जो कोणी गुजराती बोलत असेल, कोणी पंजाबी बोलत असेल, त्या लँग्वेजचा प्रभाव इंग्लिशवरती जेव्हा पडतो तेव्हा ते ऐकायला तेवढं छान नाही वाटत किंवा फ्लुएंट नॅचरल नाही वाटत. त्याच्यामुळे इंग्लिश बोलताना इंग्लिश भाषेचा टोन, त्याचे प्रोनाऊन्सिएशन, या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. तुला काल बरं नव्हतं का? वर यू नॉट वेल येस्टरडे? वर यू नॉट वेल येस्टरडे. आता काल बरं नव्हतं का म्हणून वर यू आहे, प्रेझेंटमध्ये असेल, आत्ता समोर जशी बोलत आहात आणि म्हणायचंय का ग तुला बरं नाहीये का, तर त्यावेळी तुम्ही म्हणाल आर यू नॉट वेल? आर यू नॉट वेल, तुला बरं नाहीये का? पण कालच्या विषयी विचारताय किंवा थोड्या वेळापूर्वी, सकाळी, मगाशी तुला बरं नव्हतं का? वर यू नॉट वेल बिफोर सम टाइम, थोड्या वेळापूर्वी. इकडे आपण कालच्या विषयी बोलतोय, तुला काल बरं नव्हतं का? वर यू नॉट वेल येस्टरडे. डॉक्टरकडे गेली होती का किंवा गेला होतास का? डिड यू गो टू द डॉक्टर? डिड यू गो टू द डॉक्टर, गेला होतास का, ऍक्शन झालेली आहे. डू यू गो टू डॉक्टर नाही, डिड यू गो टू डॉक्टर. खूप लोकांना व्हायरल झालंय हल्ली, आपण म्हणतो ना सध्या ना खूप लोकांना व्हायरल झाले, शाळेत पण सगळ्यांना व्हायरल झालेलं आहे. तर आपण कसं म्हणू? अ लॉट ऑफ पीपल, खूप लोक, अ लॉट ऑफ पीपल. किंवा जर विद्यार्थी असतील, स्टुडंट, शाळेमध्ये खूप जणांना झालेलं आहे, तर अ लॉट ऑफ स्टुडंट्स. ओके, तुम्ही ऑफिसमध्ये जात आहात, तिकडे सगळ्यांना झालेलं आहे. अ लॉट ऑफ माय कलिग्स असं म्हणू शकता किंवा अ लॉट ऑफ पीपल इन माय ऑफिस असं म्हणू शकता. इकडे आपण इन जनरल बोलतोय की खूप लोकांना व्हायरल झालंय सध्या. अ लॉट ऑफ पीपल हॅव गॉट व्हायरल इन्फेक्शन. अ लॉट ऑफ पीपल हॅव गॉट व्हायरल इन्फेक्शन. आपण रस्त्यावरचं खातो, आपण म्हणतो ना आपल्याला कंट्रोल होत नाही, आपण रस्त्यावरचं खातो, वडापाव भाजी वगैरे दिसलं की खातो. ओके, सो आपण रस्त्यावरचं खातो, वी ईट स्ट्रीट फूड. त्यावेळी तुम्ही कसं म्हणाल? वी ईट स्ट्रीट फूड. आपण रस्त्यावरचं खातो आणि मग आजारी पडतो. अँड देन वी फॉल सिक. आजारी पडतो, वी फॉल सिक. आपण रस्त्यावरचं खातो, वी ईट स्ट्रीट फूड, आणि मग आपण आजारी पडतो, अँड देन वी फॉल सिक. आणि आपण व्यायामही करत नाही, वी डोंट एक्सरसाइज ऑल्सो. बऱ्याच वेळा आपण अशी सेंटेन्सेस बोलतो, राईट, की आपण असं करतो त्याच्यामुळे हे होतं, पण आपण हे करायला पाहिजे. हे नंतर आपण पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा बोलतो. सो आपण व्यायामही करत नाही, वी डोंट एक्सरसाइज ऑल्सो. आपण व्यायाम करायला पाहिजे, आपण व्यायाम करायला हवा. वी शुड एक्सरसाइज डेली. आपण दररोज व्यायाम करायला हवा. वी शुड एक्सरसाइज डेली. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. सतत इंग्लिश ऐकणे आणि ते ऐकून एक वेळा नाही 2-3 वेळा, जोपर्यंत ते सेंटेन्स आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये बसत नाही, नॅचरली कोणासोबत तरी बोलताना ते आपल्याला सहजपणे येत नाही, तोपर्यंत त्या वाक्याची आपण प्रॅक्टिस करायला हवी. जसं आपल्याला हाय, हाऊ यू, आय एम गुड, आय थँक्यू, एक्सक्यूज मी ही एक्सप्रेशन्स येतात, त्याचप्रमाणे अशी वाक्य सुद्धा आपल्याला चटकन आणि सहजपणे सुचली पाहिजेत बोलताना, आणि ती नॅचरली बोलता आली पाहिजेत. आणि ते प्रॅक्टिसनच होणार आहे. प्रॅक्टिस म्हणजे काय, मी नेहमी सांगत असते, एक सेंटेन्स वारंवार म्हणणे, जोपर्यंत ते आपल्याला नॅचरली येत नाही तोपर्यंत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, ऐकला तो त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि धन्यवाद.